यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या संरक्षणासाठी, दुष्टांच्या संहारासाठी मी युगानुयुगे पुन्हा जन्म घेईन. तब्बल 350 वर्षे हा महाराष्ट्र अंधकारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच महापुरुषाची आठवण करून देण्यासाठी डिवाइन इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी सादर करीत आहेत. गडकिल्ल्यातून मावळा लढला, गडकिल्ल्यातून महाराष्ट्र घडला. काय मग कसं काय, बरं आहे का? हो बरं आहे की. अरे मी यावेळेस विचार करतोय गणेश बड्डेची पार्टी कुठे करायची? अरे अशी एक निवांत जागा बघूया जिथे फक्त एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. कुठली रे, कुठली? गडावर जाऊ की. एक नंबरच प्लॅन आहे, चला चला. इथं कसं दारू प्या, सिगरेट ओढा, तंबाखू, नुसता एन्जॉय, बघायला सुद्धा कोणी नाही. चला चला आता केक कापूया. पुढच्या वर्षी पण आपण इथेच येऊ. लय भारी पार्टी झाली. लगेच नाही, थोडा वेळ. अरे ज्या स्वराज्याचा कारभार गडकिल्ल्यावर चालला त्या गडकिल्ल्यावर तुम्ही असली कामे करता. प्रत्येक मावळ्याच्या रक्तमासाने एक एक गड तयार झाला. जिथे मावळ्यांनी आपले रक्त आणि महाराजांनी अश्रू सांडले त्या ठिकाणावर तुम्ही असली नीच कृती करता. लाज वाटले पाहिजे तुम्हाला. अरे आजची तरुण पिढी तुम्ही बिडी आणि पुडीसाठी जन्माला आला आहात का? चुकलं आमचं, माफ करा. इतिहासाचे साक्षीदार गडकिल्ले, ढासळले बुरुज पाहताय सर्वजण. करूया त्यांचे जतन व संरक्षण, भावी पिढीस वाटेल गर्व, वाटेल गर्व. रणमस्तांची
नमस्कार नमस्कार नमस्कार. ओ ताई, ओ मावशी, आजी, बाबा, बरं आहे का? यावेळी मत आपल्यालाच द्यायचं बरं का? आपलं चिन्ह लक्षात आहे का? बाटली. हा, बाटली. बाटली दिसली की दाबा बटन. लक्षात ठेवा बाटली. बरं चला, येतो. काय बघ, काय हवा आहे राजकारणाची. लय भारी. रोज घरी चिकन, मटन, अंडी, श्रीखंड, बासुंदी नुसतं खायचं आणि फिरायचं प्रचार करत. यंदा मग मताला दर काय? आमच्याकडे निघालाय 3,000. मग बोलू का? 5,000 देतो, एक पेटी देतो तुझ्या हातात. तुझं तू मॅनेज कर, पण लक्षात ठेव, मत फक्त बाटलीला. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. कारण एकच की माझ्या जनतेत राहणाऱ्या प्रत्येकाला हक्काचं राज्य मिळावं. आणि आजचं राजकारण अशा घाणेरड्या विकृत विचारांमुळे आहे. कसलं समाजकार्य आहे, कसला विकास? तुम्हाला तर भरायचे आहे तुमचेच पोट. स्वतःचा प्रचार करण्यासाठी विकता तुम्ही घरोघरी. विकले तुम्ही व स्वतःचेच. मग कसली तुम्हाला लाज आहे? मरत आहे शेतकरी, मरू द्या. तुम्हाला कोणाची आहे फिकर? मग लाज नाही वाटत तुम्हाला? खाताना त्याची कष्टाची भाकर? अरे कसे येईल राज्य शिवरायांचे, जो पैसा देऊन तुम्ही विकता तुमची मतं. पण हे कसे शक्य आहे? कारण हल्ली आम्ही जिजाऊ गर्भातच मारतो. विश्वनिर्मिती स्वयंप्रकाशी, शक्तिरूप तू, तीर्थरूप तू. सहन काय आणि किती करावे स्वतःच आता ठरवतो. प्रत्येक घरची जिजाऊ होऊन एक शोभा घडवतो. संस्कारांच्या शिकवणीने संसाराला मडवतो. अहिल्यादेवी राणी लक्ष्मीबाईंचा वारसा जरा आठवतो. हातात शस्त्र घेऊन शत्रूला त्या अडवतो. इतिहासातील गौरव गाथा आचरणाने पुन्हा सिद्ध करतो, पुन्हा सिद्ध करतो.
बाजूने कसं तरी जाऊया घरी. वाचवा वाचवा, कोणी आहे का? अवघ्या महाराष्ट्रातल्या पालकांना सतर्क करणारी एक महत्वाची आणि धक्कादायक बातमी. पाळणाघरात ठेवलेल्या अवघ्या 3 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना पुण्यासारख्या शहरात घडली आहे. कोथरूडमधल्या पाळणाघरात हा प्रकार समोर आलाय. पीडित मुलीच्या आईनं या अत्याचाराविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पाळणाघर चालक महिलेसह 2 मुलांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं. अरे बास, आता हे सहन होणे नाही, आता हे सहन होणे नाही, आता हे सहन होणे नाही. मला पृथ्वी तलावरती परत गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. अरे काय चाललंय हे? हल्ली एक वाक्य सतत कानावर येते, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे पण कशासाठी जन्माला या? अरे इथं 2 वर्षाच्या निष्पाप मुली अत्याचाराच्या बळी पडतात. स्वराज्यात स्त्रीकडे फक्त वाईट नजर करणाऱ्या माणसाचा चौरंग करण्याची रीत, आणि आज तुम्ही फक्त बघायची भूमिका घेता. अरे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाळ्यातील देवी, आणि तिचीच अशी सरेआम विठंबना होत आहे. लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? तुमची तर मुंडकी छटली पाहिजे, मुंडकी. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मर्दन, असेच असावे स्वराज्याच्या मावळ्याचे वर्तन. अरे आठवतो शिवाकाशी, तानाजी, बाजीप्रभू, ज्यांच्या रक्ताच्या ठेंबा ठेंबाने इतिहास लिहिला गेला. अरे कपाळाला चंद्रकोर लावला, दाढी वाढवली, हातात तलवार घेतली म्हणून कुणाला शिवाजी होता येत नाही. केवळ बाह्य अंगाने शिवाजी बनण्यापेक्षा अंतरंगात शिवाजी जपायला शिका. अरे उत्सवात, मिरवणुकीमध्ये मिरवण्यासाठी मी कधी जन्म घेतला नाही. त्यामुळे माझ्या जन्माविषयी चर्चा करण्यापेक्षा उभा जन्म ज्या स्वराज्यासाठी, गड किल्ल्यांसाठी, आया बहिणींच्या संरक्षणासाठी समर्पित केला, त्या कार्याची प्रेरणा घेऊन तसेच वागला तर ती खरी शिवजयंती ठरेल. राजे, मुजरा राजे, चुकलं राजे. आज हा मावळा आणि येथे उपस्थित आम्ही सर्वजण मिळून एक शपथ घेतो की आज आणि आतापासून आम्ही स्त्रियांचा सदैव सन्मान करू व त्यांच्या रक्षणासाठी, संरक्षणासाठी सदैव तत्पर राहू. उभ्या आयुष्यात कधीही व्यसनाचा विचार देखील मनात आणू देणार नाही. गड किल्ल्यांचे पवित्र तीर्थस्थळाप्रमाणे संवर्धन व संगोपन करून ऐतिहासिक वारसा जतन करू. जातीवादाचे राजकारण सोडून देशाच्या प्रगतीसाठी लोकशाही पद्धतीचा अवलंब करू. कोणावरही अन्याय, अत्याचार न करता एकात्मतेच्या भावनेने राहू.